श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज बनवायचे ते बघा मला मस्त असं सांडगं. तर त्याच्यासाठी ना असं मस्त मटकीची डाळ निवडून घेतली, त्याच्यामध्ये मूठभर ना हरभऱ्याची डाळ टाकली, तर कोथिंबीर, जिरी आणि देशी लसूण सोलून घेतलेला. तर ही डाळ ना मी स्वच्छ उन्हात वगैरे 1 दिवस ना कडकडीत वाळवून घेतली. तर गिरणीवरती बघा असं छान दळून घेतली, जसं की आपला मोठा रवा वगैरे असतो ना तसे त्या पद्धतीत असं दळून घेतलं. आणि इकडे ना थोडंसं लाल मिरची पावडर, थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ. तर हे बघा कोथिंबीर, लसूण, जिरे जे होते ते मी मिक्सरला पेस्ट करून घेतली. तर त्याच्यानंतर ना छानसं आपलं मळून असं गोळा तयार केला. आणि गोळा ना थोडासा घट्टसर मळला होता मी. एक अर्धा पाऊण तास ना थोडंसं भिजत ठेवला. त्याच्यानंतर हे बघा एवढं असं मस्त पीठ फुगलं होतं. त्याच्यानंतर ना असं आपलं छोटं-छोटं अक्षराचं आणि माझं ना सांडगे घालायचं चालू होतं. आणि मी असं एक-एक करून अख्खी परत सगळी आटवली होती. आणि आपलं अक्षर छोटी-छोटी सांडगं घालून घेतले होते. आपलं अक्षरचं चाललं होतं थोडंसं मोठे-मोठे घालायचं. आणि मला थोडीशी मदत केली. तर वाळल्यानंतर बघा एवढे छान झाले होते की नाही. खूप छान असं आपले सांडगं झाले होते. आणि त्याच्यानंतर ना असं भरणीमध्ये भरून ठेवली. तर म्हणलं असं पावसाळ्यात वगैरे ना छान भाजी होती ह्याची. आणि मला शेवया पण बनवायला आल्या होत्या बघा त्या. मी सांडगं बनवते की नाही तोपर्यंत त्या मावशी मला शेवया बनवायला आल्या होत्या. मग काय असं पीठ वगैरे मळून परत शेवया बनवायला घेतलं. तर आणि आता उन्हाचा कडाका काय सांगायलाच नको. भरपूर असा उन्हाचा कडाका झालेला होता. मग काय कशीबशी सांडगं पटकन घालून घेतले आणि हे शेवया बनवायला घेतलं. तर पीठ मळायला खरं सांगते भरपूर इतकी मेहनत लागते ना, भरपूर असं मेहनत लागते. आणि एकसारखं सगळं पीठ नाही हे मळून घ्यावं लागतं. तर थोडंसं कमी जास्त झालं तर शेवया काही मिस्टेकनं खाली येतच नाहीत, असं होतं आजचा दिवस.